टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काँग्रेसचे माजी मंत्री आणि माजी आमदार सिद्धारामजी म्हेत्रे जे आहेत ते आज शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज जाहीर प्रवेश जो आहे तो पार पडणार आहे। आपल्यासोबत सिद्धारामजी म्हेत्रे साहेब आहेत। म्हेत्रे साहेब, खरं तर सुरुवातीपासून काँग्रेसचं घराणं अशी खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ओळख असलेल्या घराण्यापैकी एक तुमचं घराणं आहे। आज तुम्ही शिवसेनेत प्रवेश करता आहे, काय भूमिका आहे? काय नाही, सगळ्या कार्यकर्त्यांचा दबाव होता, मागणी होती की बाबा तुम्ही आता काहीतरी निर्णय घ्या। ठीक आहे, तुम्ही पहिल्यापासून काँग्रेस आहे, तुमचं घराणा काँग्रेस आहे। 1957 पासून आत्तापर्यंत म्हणजे जवळ 67-68 वर्ष झालं आम्ही कधी बदललं नाही। पण सगळे कार्यकर्ते आग्रह करू लागले काहीतरी निर्णय घ्या। मग आम्ही सगळीकडे चौकशी केली महाराष्ट्रभर। सगळ्यांनी सांगितलं बाबा उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब चांगली व्यक्ती आहे, दिलेले शब्द पाळणार आहेत, त्यांच्याकडे गेले की तुम्हाला न्याय भेटेल आणि आम्हाला पण न्याय भेटेल। आमचे जो त्रास चालू आहे, दडपशाही चालू आहे, त्याला कुठेतरी आळा बसेल, ह्या दृष्टिकोनातून तुम्ही निर्णय घेणं आवश्यक आहे म्हणून सांगितलं। मी सांगितलं आता काय मग झालं की आता मला मी 7 वेळा विधानसभा लढवलं, मी निवांत बसतो असं म्हणलं। तुम्ही निवांत बसता, आमचं काय? 1 लाखभर लोकांनी आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे, आमच्यासाठी तर तुम्हाला निर्णय घ्यावाच लागेल म्हणून ते निर्णय केलेला आहे। खरं तर कायम गांधीवादाची भूमिका असलेल्या काँग्रेसची आता थेट तुम्ही जहाल मतवादी अशी भूमिका असलेल्या शिवसेनेमध्ये जाता आहे। कशा पद्धतीने या पुढच्या कालावधीमध्ये तालुक्यामध्ये भूमिका असणार आहे? कारण तुमच्या बाजूची मतं जे आहेत ते काँग्रेसवादी मतं आहेत, कशा पद्धतीने त्यांना वळवण्यामध्ये, त्यांचं मनपरिवर्तन करण्यामध्ये यश येईल का? 100% यश येणार आहे, कारण आम्ही लोकांबरोबर जुळलेलं आहे, लोकाला माहीत आहे आम्ही काय स्वतःच्या फायद्यासाठी किंवा हे करत नाहीत, लोकांच्या फायद्यासाठीच आम्ही हे केलं, तालुक्याच्या विकासासाठी आम्ही हे करू लागलो। आता सगळे मिळूनच एकत्र येऊन विकास केला तर चांगलं होईल, या भावनेतनं आम्ही हे केलेलं आहे आणि ते निश्चितपणे साध्य होईल। खरं तर तुमचे बरेच कार्यकर्ते जे आहेत ते मात्र काँग्रेसमध्ये राहण्यावर ठाम आहेत, विशेषतः मल्लू पाटील असतील, अशफाक बळवर्गे असतील, अशा अनेक जे तुमचे बिनीचे शिलेदार आहेत ते मात्र तुमच्यासोबत येत नाही आहेत। त्यांचं काय मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न? प्रत्येकाचं स्वतःचं मत असते, स्वतःचे विचार असतात आणि मी आजपर्यंत कधी असं दबाव घालून जबरदस्ती असं कोणाला हे केलं नाही। जे मनाने येतील आमच्याबरोबर त्यांचं स्वागत आहे, जे येत नाही ते पुढे येतील।